सकाळचे 8:30 वाजतायत। हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनाने केली आहे। आज सकाळपासूनच देशासह महाराष्ट्रातील अनेक मंदिरं ही भाविकांनी फुलल्याचं चित्र आहे। देवाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवातही केली जाते। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला संत्रांची आरास करण्यात आली आहे, तर तिकडे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, दादरचं सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि शेगाव मधलं गजानन महाराजांच्या मंदिरात भाविक गेल्या 2 दिवसांपासून इथं येत आहेत। आज अनेक मंदिरांबाहेर भाविकांच्या मोठ्या लांब रांगाही लागल्या आहेत। 5 दृश्य आपण बघत आहोत। अंबाबाई मंदिर कोल्हापूर, पंढरपूर तसेच दादर मधील सिद्धिविनायक मंदिर, साईबाबांचं मंदिर आणि त्यानंतर गजानन महाराज यांचं शेगावातील मंदिर, ही सगळी दृश्य आपण बघत आहोत। नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनाने केली आहे। बुलढाण्याच्या शेगाव मंदिरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक भाविक दाखल झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। प्रति पंढरपूर संबंधाने विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराजच्या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे। म्हणजे पाठीमागे पाहू शकता कशा प्रकारचे भाविक भक्त सकाळपासूनच श्रींच्या दर्शनाकरता मोठ्या प्रमाणावर शेगाव येथे दाखल झालेले आहे। पण विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नवीन वर्षाच्या स्वागताकरता दर्शनाकरता दाखल झाले आहेत। श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षाचा संकल्प करण्याकरता मोठ्या प्रमाणात भाविक भक्त शेगावमध्ये दाखल झालेले आहे। आपण सकाळपासून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनच श्रींच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता मोठ्या रांगा लागलेल्या आहे आणि एकंदरीत प्रशासनाच्या वतीने भक्तांची कुठे गैरसोय होऊ नये याकरता 31 डिसेंबरच्या रात्री मंदिर हे रात्रभर खुलं होतं आणि सकाळी 5 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाचा संकल्प करण्याकरता श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन अनेक भाविक शेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर मंदिरामध्ये भाविकांची आपल्याला गर्दी दिसून येत आहे। नवीन वर्षाचा कुठेतरी श्रींच्या दर्शनाने सुरुवात करावी अशा प्रकारचा संकल्प घेऊन भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर मंदिरामध्ये दाखल झालेले आहे। एकंदरीत विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त शेगावमध्ये दाखल झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या वतीने सुद्धा महाप्रसादाची असो की पार्किंगची व्यवस्था अशी सुव्यवस्था अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर सकाळपासून 5 वाजल्यापासून दर्शनाच्या रांगा लागलेल्या मात्र कुठेही भक्तांची गैरसोय होऊ नये याकरता प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या आहे। रात्री 31 डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जे मंदिर होतं रात्रभर खुलं होतं, मात्र 5 वाजल्यापासून भाविकांची मोठ्या प्रमाणावर आपल्याला मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। एकंदरीत 9 वर्षाचा संकल्प करण्याकरता मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त आपल्याला विदर्भाची पंढरी येथे दाखल झालेला पाहायला मिळत आहे। अमोल गावंडे, NDTV मराठी, बुलढाणा। 2025 मधील पहिल्या सूर्योदयाच्या साक्षीने असंख्य भाविकांनी सहकुटुंब